साखरेचे दर वाढत असताना दर नियंत्रणासाठी केंद्र सरकारकडून साखर आयातीचं धोरण आणण्याची तयारी सुरू आहे। मात्र या धोरणाला पंढरपुरातील शेतकरी संघटनांनी कडाडून विरोध केलाय। देशात तब्बल 48 लाख टन साखरेची तफावत असल्याचा दावा करत या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी करण्यात आली। कारखान्यांमध्ये साखर साठा असूनही आयात करण्याची गरज नसल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। कारखानदारांकडून भ्रष्टाचार होत असल्याचा आरोपही शेतकरी संघटनेकडून करण्यात आला। साखरेचे दर जवळपास 80 रुपये किलोच्या वर गेल्यानंतर ऊस दर संघर्ष समितीची आता आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळतं। आज ऊस दर संघर्ष समितीची व शेतकरी संघटनेची आज बैठक झाली आहे। त्या बैठकीमध्ये आक्रमक भूमिका घेतलेली आहे। काय सांगाल, कशा पद्धतीची बैठक झाली आणि काय ठरलेलं आहे? आज पंढरपूर येथे सर्व शेतकरी चळवळीमध्ये काम करणाऱ्या संघटना एकत्र करून आम्ही गेले 3 वर्ष झालं हा उपक्रम राबवत आहे आणि आमच्या चळवळीला नाव दिले ऊस दर संघर्ष समिती। गेल्या वर्षी ताकदीनं आम्ही आंदोलन केलं। ह्या सोलापूर जिल्ह्याला थेट शेतकऱ्याच्या खात्यावर 700 कोटी रुपये आंदोलनामुळे फायदा झाला। दुसरी गोष्ट, गेल्या वर्षी काही कारखानदारांनी 3000 रुपयाचं लेखी पत्र आम्हाला दिलेलं आहे ह्या जिल्ह्यामधील, परंतु त्या कारखानदारांनी कोणी 2800 दिले, कोणी 2500 रुपये दिलेत, कोणी 1800 रुपये दिलेत। पहिल्यांदा त्या कारखानदारांनी जे लेखी दिले ते आम्हाला ते पूर्ण 3000 करावे। शेतकऱ्याचा सगळ्यातला वर्षातला चांगला सण कोणता असा जर पोळ्याचा सण आहे, त्या पोळ्याला 250 रुपये आणि दिपोळीला 250 रुपये असं 500 रुपये मिळालं पाहिजे, कारण आज साखरेचा दर 75-80 रुपये गाठलेला आहे। महाराष्ट्र या देशामध्ये स्वातंत्र्य काळानंतर पहिल्यांदा हा साखरेचा दर वाढलेला आहे। त्यामुळे हा वाढीव दराचा फायदा हे शेतकऱ्याला झाला पाहिजे, कारण शेतकऱ्याचा साखर शेतकऱ्याचा कारखाना आहे। खरं तर साखरेची मी दरवाढ म्हणणार नाही। देशात प्रथमच साखरेला योग्य दर मिळालेला आहे, कारण आजपर्यंत किराणा दुकानामध्ये किलो मध्ये मिळणारी सगळ्यात स्वस्त वस्तू ही साखर होती। आज तेल 150 रुपये, शेंगदाणे 140 रुपये आहेत, सगळ्या डाळी 150 रुपये आहेत आणि फक्त साखरच 40 रुपये होते। त्यामुळे साखरेची दर वाढ न म्हणता साखरेला योग्य दर मिळालेला आहे आणि या योग्य दराचा फायदा सुद्धा आता ऊस उत्पादक शेतकऱ्याला झाला पाहिजे। यासाठीच आम्ही ही ऊस दर संघर्ष समितीची बैठक घेतली आहे। विक्री 70 ते 75 रुपये झालेली आहे, त्यामुळं चौकशी केली पाहिजे। आणि साखर आता चेअरमन लोक म्हणतात की साखर गोडाऊन मध्ये शिल्लक नाही। जर उत्पादित झालेली साखर याचा जर कोटा जर ठरवला, केंद्र शासनाचा कोटा ठरवला, तर आता साखर शिल्लक पाहिजे त्यांच्याकडे। कोणाकडनं चौकशी व्हावी अशी वाटतं? तुकाराम मुंडे साहेबांसारखा खऱ्या अर्थानं माणूस तिथे येणं गरजेचं आहे। त्याशिवाय ही साखर कारखान्यातलं जे भ्रष्टाचार आहे बंद होणार नाही। कारण मंत्री कोण आहे? कारखान्याचा चेअरमन, आमदार तोच, मंत्री तीच, आणि ह्यांचीच सगळी ही लॉबी असल्यामुळं उद्या ह्यांचं राजकारण धोक्यात येईल। ही चोऱ्या जर बंद पडल्या तर पैसा कुठनं इलेक्शन मध्ये काढायचा? तर खऱ्या अर्थाने इथं मुंडे साहेबांसारखा माणूस येणं अत्यंत गरजेचं आहे। माऊली डांगे, पुढारी न्यूज, पंढरपूर।